तर शुक्रवारी संध्याकाळचं हे आमचं जेवणाचं आहे. तर ना सगळे मिळून आम्ही जेवत होतो तर आमच्याच घरी. तर भरपूर असे सगळ्यांनी छान छान पदार्थ करून आणलेले होते. आणि मी शिरा केला होता. शिवानीने शेंगदाण्याची तिळाची पोळी आणली होती करून. चालू आहे तर त्याला हळद लावून मग नंतर ना झाड लावायचं असं चालू आहे. तर जास्वंदाचं झाड लावायला लागले रोप म्हणजे. तर सरांनी पलीकडे दिलं होतं आणि पाणी आले आता मोटर पण चालू केल्या. पाणी आता रोज लेट यायला लागलं. 1 तास जवळ पाणी उशिरा येतं आता. आज पण उशिरा आलं पाणी. तिथं असे लावलं बरं का. आणि एक फांदी त्यातली शिवानीला पण दिली. तिला पण पाहिजे होतं ना म्हणून. तर दुपारी ना आम्ही आटपाडीला कामानिमित्त गेलेलो होतो. आणि आज शनिवार असल्यामुळे आटपाडीत भरपूर अशी गर्दी. का तर शनिवारी आटपाडीचा आठवडी बाजार असतो. तर इथं बघा यांचं काम होतं. इथं गेलो होतं आणि अनुचं बघा तिथं काय चाललं होतं. तर अनु तिथलं सगळं झाडूनच काढायला लागली होती. झाडू काय ठेवायचं नाव काढायला. तर तिथलं लागली आहे झाडायला. नंतर मग बाजारात गेलो. थोडंफार म्हणलं भाजीपाला पण घ्यावा. आणखीन छान असं सगळं हिरवीगार भाजी आलेली होती. आणि सकाळची वेळ असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती. परत काय होते खूप गर्दी होते. तर भाजी लागली मी निवडायला. तर आटपाडीहून आलो आम्ही. 2:30-3 वाजले होते. नंतर थोडा विश्रांती घेतली. आता म्हणलं चला सगळं भाजी फ्रीज मध्ये सुकायच्या आधी भरून निवडून ठेवूया. आणि आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.